अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे. तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे. 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे. तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडियामार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्या मार्फत हे परत घडणार नाही, परत या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही. त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे. आणि भाऊंनी सुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी.